आंदोलनादरम्यान भरकटलेल्या तरुणांना शिक्षा देण्याऐवजी मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारतीय समाजाला आवाहन. झालेल्या चुकांपासून शिकण्याची सूचना करतानाच आत्मविश्वासानं पुढे होऊन राष्ट्र निर्माणामध्ये आपल्याला समर्पित करण्याचं पंतप्रधानांचं युवांना आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथल्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण, म्हैसूर इथल्या विवेक स्मारकाचंही करणार उद्घाटन. सार्वजनिक परीक्षा गैरवर्तनाला प्रतिबंध सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, आजपासून कायद्याचा अंमल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. गोव्यातल्या नौदल अकादमीतल्या 38व्या तुकडीतले व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांनी नौदलाचे उपप्रमुख म्हणून स्वीकारला पदभार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना राज्यभरातून मानवंदना. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी जुदो प्रकारात केली सुवर्ण पदकांची कमाई. भालाफेकमध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक. आणि तैपेई खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेतल्या महिला एकेरीत भारताच्या तन्वी शर्माचा अंतिम फेरीत प्रवेश. नमस्कार.